नवीन नाशिक मनपातील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, पावत्यांशिवाय वसुली करतात कर्मचारी. अतिक्रमण विभाग व इतर कर्मचाऱ्यांवर हप्ता वसुलीचे आरोप. स्टिंग ऑपरेशनद्वारे पुढील अंकात खुलासा. सविस्तर बातमी. नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून कथित भ्रष्टाचार आणि पावत्यांशिवाय पैशांची वसुली होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण विभाग तसेच विविध कर विभागातील काही कर्मचारी संगनमताने व्यावसायिकांकडून पावती न देता दररोज पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यावसायिकांनी केलेल्या आरोपानुसार काही कर्मचारी दररोज सुमारे 50 रुपयांची रोख वसुली करत असून त्याबाबत कोणतीही अधिकृत पावती दिली जात नाही. तसेच सफाई व बिगारी म्हणून नियुक्त असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडे इतर विभागांचे कामकाज सोपवण्यात आल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांना कोणत्या नियमांच्या आधारे महसूल किंवा प्रशासकीय स्वरूपाचे काम देण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी घरपट्टी विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचे सांगितले जात असून अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा व्यावसायिकांमध्ये सुरू आहे. अतिक्रमण विभागातील एका कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांकडून दरमहा सुमारे 1000 रुपये हप्ता घेतला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नवीन नाशिक विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणात व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते स्थानिक नगरसेवक यांना भेटून सदर प्रकरणाची माहिती दिली. येणाऱ्या महासभेमध्ये सदर प्रकरणावरती लक्षवेधी सूचना होणार का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन केले असून त्यासंबंधीचे पुरावे आणि संपूर्ण खुलासा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.